नमस्कार, गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। अर्थातच मी गणेश साखरे। आजचे जे आपली विजयाच्या उमेदवाराची सिरियल चालू आहे दर्यापूर 40 विधानसभा मतदारसंघात, तर आम्ही रमेश बुंदले यांचं जे स्वाभिमानी पक्षाकडून पाना या चिन्हावर उभे आहेत। जनमानसात अशी प्रतिक्रिया आहे की रमेश भाऊ बुंदले हे विजयी होऊ शकतात। त्याचं कारणही तसंच आहे की प्रकाश पाटील भारसागळे यांची जी दर्यापुरातली ताकद आहे आणि नवनीत राणा यांची स्वाभिमानी पक्षाची ताकद, हे सर्व रमेश भाऊ बुंदले यांच्या मागे त्यांनी उभी केली। त्यांनी युतीचे जे अभिजितजी अडसूळ होते यांच्या मागे ताकद उभी न करता अपक्षाच्या मागे ताकद उभी केली। खरंच हे कितपत योग्य आहे की बीजेपीचे प्रकाश पाटील भारसागळे ज्यांनी 40 ते 50 वर्ष राजकारण उपभोगलं, ते रमेश बुंदलेच्या बॅनरवरही होते आणि इकडे युतीचे आनंदराव अडसूळ मुलगा अभिजित अडसूळ यांचे बॅनरवर होते। बीजेपीचे जिल्हा प्रमुख अनिल बोंडे इकडे बॅनर होते, तिकडे बॅनर। मी जेव्हा अनिल बोंडे यांची मुलाखत घेतली ते म्हणत की मी कारवाई करतो, पण अजूनपर्यंत इलेक्शन झाला कुठल्याच प्रकारची कारवाई केल्या गेली नाही। म्हणजे मग या बीजेपीच्या नेत्यांनी जे ज्यांचे दोन्हीकडे बॅनर होते यांनी खुलेआम शिंदे साहेबांच्या अभिजित अडसूळ सोबत बेमानी केली का, आणि याचे कारण काय असतील? शेवटल्या 2 दिवसात प्रकाश पाटला सारख्या धुरंधर माणसाचा व्हिडिओ होतो की मतदान हे बुंदिलेले करा, आणि प्रकाश पाटील हे युतीचा उमेदवार आकोटमध्ये आहेत। नवनीत राणा आणि रवनीत राणा यांची ही किती कसे लोक आहेत हे सर्वांना माहित आहे। याबद्दल न बोललेलं बरं, ते किती खोटे आहेत किती खरे आहेत। पण प्रकाश पाटला सारखा धुरंधर माणूस आज शेवटल्या क्षणात तो व्हिडिओ टाकतो। माझे ते प्रकाश पाटील आदर्श होते राजकारणातले, पण आज त्यांची माझ्या मनात तरी जो आदर्शपणा होता तो निघालाय। ते जसे आहेत तसे चूप राहायला पाहिजे होतो, पण त्यांचा तो व्हिडिओ यायला पाहिजे होता। लोकांना सर्वांना माहित होतं की प्रकाश पाटलाची रमेश बुंदले यांना फूस आहे म्हणून, कारण पहिल्या वेळेस त्यांनी त्यांना उभं सुद्धा केलेलं होतं, पण त्यांचा तो व्हिडिओ यायला पाहिजे होता। त्यांचे जे जवळचे लोक आहेत त्यांनी सांगितलं सुद्धा, बाबाराव पाटील असो, कराळे भोसाहेब असो, ओम शर्मा असो, असे कित्येक लोक, त्याच्यानंतर मदन पाटील असो, या लोकांनी सांगितलं सुद्धा होता। पण हे बीजेपीने नीतिमत्ता खालवलेल्या राजकारणात काही लोक स्वच्छ प्रतिमेचे होते। त्यामध्ये जसे नितीन गडकरी, तसेच एक प्रकाश पाटील नावाचं दर्यापुरातलं एक धुरंधर राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती, पण आज त्यांची ओळख तरी हे धुळीस मिळाली असं म्हणण्यास काही हरकत नाही। अशा या परिस्थितीत या निष्ठेच्या राजकारणात आम माणूस हा भरडला जात आहे। कुठे जावं हे समजत नाहीये। प्रकाश पाटील पंधा शिवसेनेतून फुटून काँग्रेसमध्ये गेले, लोक त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमधून बीजेपीत गेले, पण सुधाकर पाटील जागेवर थांबल्यामुळे आज सुधाकर पाटील मेन झाले काँग्रेसचे। आज प्रतिमा सुधाकर पाटलाची विश्वासार्हता प्रकाश पाटलापेक्षा किती पटीने उजाळत आहे। आज त्यांच्यावर लोक विश्वास ठेवत आहेत। काही लोक वाळे उठतात राजकारणात, पण तो भाग वेगळा। इलेक्शन झालं आणि कालपासून हिंदू खतरे में हिंदू खतरे में हिंदू खतरे में हे सर्व मेसेज गायब झाले। खल्लार मधले प्रकरण हे रमेश भाऊच्या अंगलात येऊ शकते, कारण रमेश भाऊ बुंदले यांचे मत जरी 5,000 वाढले असतील, पण झोपलेला मुस्लिम समाजाचा मतदार हा जागा झाला आणि त्यांनी त्यांचे पर्सेंटेज वाढवलं। हा धोका रमेश भाऊ बुंदले यांना होऊ शकतोय। म्हणजे स्वतःच्या जाळ्यात हे स्वतः नवनीत राणामुळे फसले असं म्हणण्यास काही हरकत नाही। याचे परिणाम महाराष्ट्रात सुद्धा झाले। महाराष्ट्रात सुद्धा हीच परिस्थिती झाली। काही जर 1-1, 2-2 हजाराला जर सीटा पडत असतील तर त्या नवनीत राणामुळे पडल्या असं म्हणायला काही हरकत नाही। नवनीत राणा आणि रवी राणा हे तर वाचाळ वीरच आहेत, यांच्यावर न बोललेलं बरं। हे अशा परिस्थितीत बुंदिलेचं काय होईल? समजा बुंदिले निवडून आले तर ते कटपुतली प्रकाश पाटलाचे राहतील का नवनीत राणाचे राहतील? हा सुद्धा येणाऱ्या
दिवसात प्रश्न निर्माण होईल, कारण दोन्ही नेते एवढे की साधे सोपे नाही आहेत. या किचडाच्या राजकारणात प्रकाश पाटलांनी आपली व्यवस्थित स्वच्छता सांभाळली होती, पण ते धुळीच मिळाली. रमेश भाऊ बुंदेले निवडून यायचे प्रमुख कारण कोण राहतील, कसे राहतील? रवी राणाचा मुबलक पैसा, उत्कृष्ट नियोजन, कार्यकर्त्याची फळी. पैसा हा त्यांच्याजवळ दुय्यम विषय होता आणि निष्ठावान कार्यकर्ता तो प्रकाश पाटलाचा. पण यामध्ये काही लोकांच्या इमेज धुळीस मिळाल्या असतील, पण काही उजळून निघाल्या. जसं रवींद्र बाळासाहेब वानखळे आंबलेकर यांची इमेज प्रतिमा आज जनमानसात चांगल्या प्रकारे झाली की हा माणूस धोकेल नाही आहे म्हणून. तो स्वतःचं राजकारण न पाहता जे युतीचे कडून त्यांच्यावर सोपवलं ते राजकारण पाहतो. ह्या अशा रमेश भाऊ बुंदेले यांच्या जमेच्या बाजू आहेत. हिंदू खतरमे आहे, हिंदू खतरमे आहे, हिंदू खतरमे म्हणत असताना काही प्रश्न निर्माण होतात की शिवाजी महाराजांचे वडील हे मुघलांकडे होते नौकर म्हणून. निजामशाही, कुतुबशाही, मोगलशाही आणि निजामशाही अशा 4 शाही होत्या. या 4 शाहीमध्ये शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे घेऊन स्वराज्य स्थापन केलं आणि त्या स्वराज्याची धुरा अशा माणसावर त्यांनी सोपवली. त्यांचे प्रमुख हे मुस्लिम होते. त्यांनी जर त्यावेळेस त्यांना धोका दिला असता तर शिवाजी महाराज कधीच संपले असते. अशा कित्येक मोहीम होत्या, पण त्यांनी त्यांना धोका दिला नाही. त्यावेळेस जर हिंदू खतरेमेन होता त्या 4 शाहीत, तर कशावरून तुम्ही 10-10 वर्ष तुमच्याजवळ या देशाची सत्ता आहे. ईडी, सीबीआय, निवड मंडळ हे जेवढे संस्था आहेत ह्या सर्व तुमच्या ताब्यात आहेत, तरी हिंदू खतरेमे आहे हे म्हणण्याचं धाडस तुमचं कसं होते? म्हणजे तुमच्या नीतीत खोट आहे. फडणवीस, शाह, मोदी यांनी हे बीजेपी एवढ्या नीच पातळीवर नेऊन ठेवलेली आहे की आज त्या बीजेपीच्या बॅनरवर अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणीचे फोटो टाकताना त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा राजकारणात राहून त्यांची प्रतिमा जपणाऱ्या लोकांचे त्यावर फोटो कशाला? नीतिमत्ता खालवलेल्या, तोड फोड, पैसे देऊन हे सर्व राजकारण त्यांनी बर्बाद करून टाकलेलं आहे. आज लोकांवर ही म्हणण्याची वेळ आली की काँग्रेसच बरं होतं. असे अनेक किस्से यामध्ये सांगता येतील, पण त्यावर आपल्याला वेळ न दळवता रमेश भाऊ बुंदे यांच्यासाठी ही निवडणूक चांगल्या प्रकारे. पनपाले यांनी त्यांच्या ज्योतिषशास्त्रात सांगितलं होतं की अपक्ष इथे निवडून येऊ शकते, होऊ शकते, त्यांचं सुद्धा खरं होऊ शकते. बेमानीने मिळवलेली ही राजनीतीची कुटील राजकारण डाव असं म्हणता येईल. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. बुंदेले जर हे विजयी झाले तर याला महाविकास आघाडीचं ढिस्साळ कारभार, नेतेची बबरुरी ही कारणीभूत राहील असं म्हणण्यास काही हरकत नाही. धन्यवाद.